नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6 ओवी क्रमांक 451 ते 480 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 451. जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी, तया योगी यांची आकुळी जन्म पावे. याचा अर्थ, आणि जे विचार वृक्षांच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म घेतो. ओवी क्रमांक 452. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. याचा अर्थ, जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो व ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर चुहूकडे प्रभा फाकते. ओवी क्रमांक 453. तैशी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. याचा अर्थ, त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते. ओवी क्रमांक 454. तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. याचा अर्थ, पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला मिळतात व त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयंमेव निघू लागतात. ओवी क्रमांक 455. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. याचा अर्थ, असे जे उत्तम कुळी जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात. ओवी क्रमांक 456. अमरी भाट हुईजे, मग मृत्यू लोकाते वाणिजे, ऐशे जन्म पार्था गाजे ते तो पावे. याचा अर्थ, पार्था देवांनी स्तुती पाठ होऊन मृत्यू लोकांचे वर्णन करावे, असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो. ओवी क्रमांक 457. आणि मागील जे सद्बुद्धी, जेथ जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहे. याचा अर्थ, आणि ज्या पूर्वजन्मात आयुष्याचा अंत झाला होता त्यावेळची सद्बुद्धी त्याला पुन्हा प्राप्त होते. ओवी क्रमांक 458. तेथ सदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होये डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. याचा अर्थ, त्या समयी आधीच दैववान पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भूमीतील धन सहज दृष्टीस पडते. ओवी क्रमांक 459. तैसे दुर्भेद जे अभिप्राय, का गुरुगम्य हनठाय, तेथ सोयरसेवी न जाय बुद्धी तयाची. याचा अर्थ, त्याप्रमाणे गुरुमुखाशिवाय न कळणाऱ्या कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी अनायासे जाऊन पोहोचते. ओवी क्रमांक 460. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. याचा अर्थ, इंद्रिये ही स्वतः होऊन मनाच्या अधीन होतात, मन प्राणवायूत ऐक्य पावते व तो प्राणवायू चिदाकाशात मिळतो. ओवी क्रमांक 461. ऐसे नेनोकाय अपैसे, तया तेची कीजे अभ्यासे, समाधी घर पुसे माणसाचे. याचा अर्थ, आणखी काय गोष्टी असतील त्या असोत, परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो आणि समाधीही त्याच्या मनाचे घर विचारित येतो. ओवी क्रमांक 462. जानिजे योगपीठाचा भैरवू, काय हा आरंभ रंभेचा गौरवू, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. याचा अर्थ, जगाला आरंभ करणारी जी रंभा म्हणजे पार्वती, तिचा गौरव करणारा योगपीठीचा शंकरच की काय, किंवा वैराग्य रूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच प्रकट झाला आहे की काय.
ओवी क्रमांक 463. हा संसारू उमानिते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. याचा अर्थ किंवा हे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साहित्याचे बेटच होय. सुगंधानेच ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे. ओवी क्रमांक 464. तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्धी भांडारी हुनी काढिला, तिसे तेने माने रुडला साधक दशे. याचा अर्थ त्याचप्रमाणे साधक दशेच्या योगाने हा इतका योग धैर्यमुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा केल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. ओवी क्रमांक 465. जे वर्ष शतांची या कोडी, जन्म सहस्रांची या आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. याचा अर्थ कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्माचा प्रतिबंध दूर करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेला असतो. ओवी क्रमांक 466. म्हणून साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे, मग आयती या बैसे रानिवे विवेकाची ये. याचा अर्थ म्हणून सर्व साधने त्याला येऊन स्वभावताच प्राप्त होतात आणि मग सहजच तो विचाराच्या गादीवर बसतो. ओवी क्रमांक 467. पाठी विचारी तया वेगा, तो विवेकूही ठाके मागा, मग विचारणीय ते अंगा घडोनी जाय. याचा अर्थ नंतर विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो. ओवी क्रमांक 468. तेथ मनाचे मेहुडिये विरे, पवनाचे पवनपण सरे, आपण पा आपण मुरे आकाशही. याचा अर्थ त्या ठिकाणी मनाचे ढग नाहीसे होतात, प्राणवायूचे हालणे बंद होते व आकाशही आपल्या ठिकाणी लीन होते. ओवी क्रमांक 469. प्रणवाचा माथा बुडे, येतू लेनी निर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी. याचा अर्थ ओंकाराच्या अर्धबिंदूत प्रणव नाहीसा होतो, अशा रीतीने त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते, म्हणून त्याविषयी बोलणेच बंद होते. ओवी क्रमांक 470. ऐशी ब्रह्मीची स्थिती, जे सकळा गतीशी गती, तया मूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. याचा अर्थ मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे स्वरूपच तो बनून राहतो. ओवी क्रमांक 471. तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळी झाडिली, म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. याचा अर्थ ज्याने मागल्या अनेक जन्मात प्रतिबंध हाच कोणी पाण्यावरील मळ झाडून टाकलेला असतो, म्हणून त्याची लग्न घटका त्याचा जन्म होताच बुडते. ओवी क्रमांक 472. आणि तद्रूपतेसी लग्न, लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होऊनी ठाके. याचा अर्थ आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. मेघ नाही तसे झाले म्हणजे ज्याप्रमाणे आकाशरूपच होऊन राहतात. ओवी क्रमांक 473. तैसे विश्व जेथ होये, मागो ते जेथ लया जाये, ते विद्यमानेची देहे झाला तो गा. याचा अर्थ त्याप्रमाणे विक्षेपादी विघ्ने नाहीशी झाली म्हणजे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्या ठिकाणी ते पुन्हा लोप पावते ते ब्रह्म तो या विद्यमान देहात असतानाच होतो. ओवी क्रमांक 474. जया लाभाची या आशा, करोनी धैर्य बाहूचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. याचा अर्थ ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या बाहुबलाच्या विश्वासावर कर्म मार्गाच्या प्रवाहात उडी घेतात. ओवी क्रमांक 475. का जिये एक वस्तू लागे, बानोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेसी समरंगी ज्ञानी येगा.
याचा अर्थ किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंच शत्रूशी झगडतात. ओवी क्रमांक 476. अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिया चाडा जयाचिया. याचा अर्थ अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या कड्यावरून प्रवास करीतात. ओवी क्रमांक 477. जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य एवंते पूज्य सकळा सदा. याचा अर्थ जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान अशा प्रकारे सर्वांस पूज्य. ओवी क्रमांक 478. तेची तो आपण स्वयं झाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. याचा अर्थ आणि जे साधकांचे सिद्ध तत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. ओवी क्रमांक 479. म्हणून कर्मनिष्ठा वद्यू तो ज्ञानी यांशी वेदू तापसांचा आद्यू तपोनाथू. याचा अर्थ म्हणून तो कर्मनिष्ठांना वद्य व ज्ञान्यांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. ओवी क्रमांक 480. पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरेची परिमहिमा ऐशी पावे. याचा अर्थ हे पहा, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्यांच्या मनाचे एकत्व झाल्या कारणाने तो देही असूनही अशा योग्यतेस पोचतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.